नमस्कार. महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचे दलाल झाल्याचा मनपा आरक्षणावर महानगर प्रमुख प्रकाश मारावारे यांचा आरोप. आज नांदेड वगळा महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला. यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आरोप घेत महाराष्ट्र निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार झाले नसल्याचे म्हणत ओबीसीचे 1% आरक्षण कमी केल्याचे म्हणत या सोडतीत अनेक त्रुटी असून या बाबतीत आम्ही आक्षेप नोंदवला असून या बाबतीत आमचे समाधान न झाल्याचे आणि उच्च आमचं या आरक्षणावर संपूर्ण ऑब्जेक्शन आहे. हा आरक्षण महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जे नियमावली केलेलं आहे त्या अनुषंगाने झालेलं नाही. महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा दलाल झालेला आहे, रकेल झालेली आहे, मनमानी कारभार करत आहेत. त्यांनी परिपत्रक काढून ओबीसीचा 1% आरक्षण त्यांनी कमी केलेलं आहे. आम्ही त्याला आता आयुक्ताला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की भारतीय घटनेने दिलेला अधिकार 27% ओबीसीला आरक्षण असताना 1% कमी करण्याचा अधिकार या महाराष्ट्र निवडणूक आयोगाला कोणी दिलेला आहे. हा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सवाल आहे. आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले. आता जे सोडत झालेली आहे या सोडतीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि ती प्रभाग क्रमांक 4 मध्ये त्रुटी आहेत, प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्रुटी आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण आरक्षणावर आमचा आक्षेप आहे. आणि हा नांदेडचा महानगरपालिकेचा आयुक्त, महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं रकेलचं काम करत आहे. आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही आता ऑब्जेक्शन घेणार आहोत आणि यानंतर हायकोर्टात दाद मागणार आहोत की ओबीसीवर कशा प्रकारे 1% कमी करून अन्याय केलेला आहे. ही निवडणूक आयोग म्हणजे भाजपाचं हाताचं भावलं झालेलं आहे. ज्याप्रमाणे नाचवायचं डोंबाऱ्याचा खेळ त्याप्रमाणे नाचवण्याचं काम या राज्यातले माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांच्या मनाप्रमाणे आणि एक दिवस अगोदर ड्राफ्ट ठरून हा आरक्षणमध्ये ओबीसीवर अन्याय करणारा जे 0.27% याप्रमाणे ओबीसीच्या जागा 22 राखीव राहायला पाहिजे त्याप्रमाणे होता ना कामा 2017 मध्ये 22 जागा राखीव होत्या आणि 2012 मध्ये पण 22 जागा राखीव होत्या आणि 1% हे जागेचं कमी करण्याचं कारण कोणी जर असेल की निवडणूक आयोग ही भाजपाची एकच विचारशाही आहे आणि संविधानाला घाला घालणारी आहे आणि संविधान मुळात त्यांना नको आहे. हे संविधान विरोधी आहेत. RSS वाले, चड्डी गँगवाले हे संविधान विरोधी आहेत आणि आम्ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात याच्या विरोधात तुमची भूमिका काय राहील? आमची याच्या पुढे भूमिका राहील हायकोर्टात आम्ही दाद मागू.